भागवत वाचलं तेव्हा मला कळालं. सांगायचा मुद्दा असा आहे की भक्ती एका ठिकाणी करा, 10 ठिकाणी नका करू, त्याच्यातून तुम्हाला वांछित फळ प्राप्त. म्हणून इथे अत्रि ऋषीने केले आणि केल्यानंतर हे तिघं झाले आणि मग ते म्हटले हरकत नाही, आमचे 3 अंश म्हणून तुम्हाला पुत्र जन्माला येतील. एक म्हणजे ब्रह्माजीपासून सोमदेव, भगवान विष्णूपासून दत्तात्रय आणि शिवजीपासून दुर्वासा मुनी येते. आणि तिन्ही वेगळे आहेत बरं. पण तुम्ही जी मूर्ती बनवता दत्तात्रयाची 3 मुखाची नाही आहेत, तिन्ही वेगळे वेगळे आहेत. आणि हे केल्यानंतर का बरं भगवंतांनी त्यांच्या पोटी जन्म अवतार घेतला ते श्रीधर स्वामी क्लिअर करताय की अनुसया आणि अत्रि ऋषीच्या पोटी जन्म घेण्यासाठी ती क्वालिटी लागते. अत्रि म्हणजे 3 गुणातून मुक्त होते, रजगुण, तमोगुण आणि सत्वगुणातून होते. अत्रेय म्हणजे 3 गुणातून मुक्त होते म्हणून भगवंत त्यांना दर्शन दिलं. आणि अनुसया ह्या शब्दाचा अर्थ श्रीधर स्वामी पाद देतात की ज्यांच्यामध्ये ईर्ष्यातून जे मुक्त आहेत त्याच्याच पोटी भगवंत जन्माला येतात. इच्छा दोष समोतेना द्वंद्व मोहेना भारता. अर्जुना, या जगामध्ये सगळेजण इच्छा आणि द्वेषाने, म्हणून अनुसया आणि अत्रि ऋषींच्या संयोगाने एकाने नाही का तिन्ही जे गुण आहे त्यांना मुक्त झालेले आणि जे ईर्ष्यातून मुक्त आहे तेव्हा भगवंत पोटी जन्माला घेतात. म्हणून आपण पण आपल्या जीवनातून भगवंताला प्रगट करायचं असेल हृदयामध्ये तर तुम्हाला 3 गुणातून मुक्त व्हावं लागेल, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आणि दुसरं ईर्ष्यातून मुक्तता. गीता समजायचं असेल तर भगवान म्हणतात श्रद्धावंतो अनुसंयंतो. गीता कोणाला समजू शकते? ज्याच्यातून ईर्ष्या मुक्त आहे त्याला गीता समजू शकते. आणि भागवत कोणाला समजू शकते? निर्मत्सराना. भागवताचा पहिला स्कंद, पहिला अध्याय, पहिल्या श्लोकामध्ये दुसरीच लाईन वेदव्यासजी आपल्यासारख्या श्रोतांना सांगतात भागवत समजणे निर्मत्सराना. ज्याच्यातून मात्सर्यातून ईर्ष्यातून मुक्त आहे त्याला भागवत समजू शकते. एवढ्या वर्ष आपण भागवत ऐकतोय, आपल्याला भागवत का समजत नाही? याचा अर्थ हृदयामध्ये ईर्ष्या एवढी भरलेली आहे, एवढी भरलेली आहे की आपल्याला कोणी आपल्यापेक्षा कोणी जास्त प्रगती करत असेल त्याच्यामध्ये ईर्ष्या होते. अहो, हे भगवे कपडे घातलेले साधूमध्ये सुद्धा नाही, ती उरली त्याच्यामध्ये पण आहे. कलाकार लोकांमध्ये, ग्रस्तामध्ये, ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये सगळीकडे ईर्ष्या ईर्ष्या आहे. आणि ईर्ष्या कोणाची येते माहिती आहे? जो आपल्यापेक्षा कोणी सुपिरियर आहे. सुपिरियर म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा क्वालिटी आहे आणि ती क्वालिटी आपल्याला जेव्हा पाहत नाही तेव्हा आपण क्रिटिसिझम चालू करतो. याचा अर्थ काय? आपल्यापेक्षा आपण त्याला व्हॅल्यू देतोय आणि फुकट अपॉइंटमेंट केलेली आपण ईर्ष्या केली तर त्याला काही फरक पडत नाही. आता तुम्ही किती माझी ईर्ष्या केली, मला काय फरक पडणार? तुम्ही आतून किती जळताय किंवा मी तुमच्याबद्दल जळतो, काही कळत नाही. पण ते ईर्ष्यामुळे काय होते? 2 गोष्टी होतात. एक तर आपण नाही का आपल्या जीवनातले जो वेळ आहे दुसऱ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो ना, तो स्वतःची प्रगती थांबवतो. म्हणून दुसऱ्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा स्वतःची प्रगती कशी करता येईल याच्याबद्दल विचार केला पाहिजे. आणि दुसरं, ईर्ष्या करून तुमच्या हाताला काहीच येणार नाही. पण आपल्याला अजिबात किती जरी ऐकलं प्रवचना, म्हणून शास्त्र सांगतंय भगवत धामात अर्जुनाने प्रश्न विचारला की भगवंता, आम्ही तुझ्या सोबत होतो, इथे का आलोय? भगवंत क्लिअर म्हणतात इच्छा दोष समोरत्यांना द्वंद्व मोहेन भारत म्हणजे अर्जुन इच्छाने द्वेष करून आला म्हणून या संसारात तो फसलेला आहे. आणि आपण व्यक्तीचा दोष नाही करत, त्या परमात्म्याचा. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीची ईर्ष्या करता तर त्याच्या हृदयामधला जो परमात्मा आहे ना त्याचा द्वेष करताय. आणि दुसरं आपलं सगळ्यात, याच्यावर मी खूप मोठे सेमिनार दिले कंपनीमध्ये देत असतो. सगळ्यात महत्त्वाचं, ईर्ष्या केली ना तर त्याला नाही का आपल्या जीवनातून नाही का आपण सगळं ऐश्वर्य गमवून बसतो. मला एक मुद्दा सांगायचा होता, तो विसरून गेला. एक मुद्दा, ईर्ष्याने काय होतं माहिती का? ह्या जगातलं जीवनातलं सगळ्या गोष्टी आपण गमवून बसतो. म्हणून जीवनामध्ये तुम्हाला ईर्ष्यातून मुक्त व्हायचं असेल तर भगवंताला प्रार्थना केली, भगवंता ही जी आहे हृदयातली अनर्थ त्याच्यातून काढ. किती लोक ईर्ष्यामुक्त? हातवरती करा. ईर्ष्यामुक्त नाही. सगळ्याला परीक्षण करावं लागेल, ध्यानात ठेवा. म्हणून ईर्ष्या कोणाची करतो? गरिबाची करत नाहीत आपण, एक तर मोठ्याचीच करतो. त्यामुळे सोडून द्या आणि जीवना. म्हणून इथे भगवंताला प्रकट करायचं असेल तर आणि भगवत धामात जायचं असेल तर सोडा. नाही जर जायचं असेल ना, आम्हाला टेन्शन नाही, देवाला टेन्शन नाही, तुम्ही कशाला टेन्शन घेता? घेणं देणं.
तर असं केल्यानंतर हे 3 देव प्रगट झाले. त्याच्यानंतर तिथे सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला म्हणतात, ही कथा ऐकली त्या वंशावळीचं श्रवण करतो, तो सगळं पाप क्रियातून मुक्त होतो. आणि ही केल्यानंतर पुढे प्रसूती आणि दक्ष या 16 कन्या देतात त्यांना. 16 कन्या झाल्यानंतर त्याच्या प्रसूती आणि दक्षला 16 कन्या होतात. आणि त्याच्यातल्या पहिल्या 13 कन्या धर्मराजाला देतात आणि 13 कन्यामध्ये शेवटची कन्या असते मूर्ती, तिनं नाही का नर नारायणाला जन्म दिला असतो, तो 11व्या स्कंदामध्ये येतात. आणि हे दिल्यानंतर तिथे अतिशय सुंदर प्रार्थना केल्यानंतर तेच ह्या कलियुगामध्ये मैत्री मुनी विदुरजींना म्हणतात, ह्या कलियुगामध्ये भगवान कृष्ण आणि अर्जुन नरनारायण रूपामध्ये आले. हे देव स्वयंभू आणि शत्रुपच्या वंशामुळे भगवंताने हा अवतार घेतलेला. त्याच्यानंतर पुढे प्रश्न विचारतात, स्वहा आणि अग्नी यांच्या नाही का 3 पुत्र झाले, पावका, पावनाम आणि सुची. आणि ह्या 3 मुलांना 45 अपत्य झाले. असे एकूण 49 अग्नींची नावं अग्निदेव प्रगट झाले. स्वा आणि अग्नी 49 मुलं झाले. ती यज्ञामध्ये विचारलं जाते स्वाहा स्वाहा, तर ती अग्निदेवाची जी पत्नी स्वाहा तिच्या नावाने ती वतल्या जाते. आणि याच्यामधल्या प्रमुख 3 अग्निरेखा आपण वापरतो. एक म्हणजे अंत्येष्टी संस्कारासाठी, एक यज्ञासाठी आणि एक विवाह संस्कारासाठी. म्हणून यज्ञ केला त्यासाठी तो येतो. आणि जेव्हा विवाह संस्कार होतो त्याच्यामधला विवाह संस्कार करीत असताना तो ब्राह्मण सगळे विवाह प्रदक्षिण घालत असताना एक अग्नी बाजूला काढून ठेवतं की तुमच्या जीवनातल्या 16 संस्कारापैकी गर्भधान संस्कार, उपनयन संस्कार, विवाह संस्कार आणि आता याच्या पुढे जे संस्कार होतील आणि शेवटचा अंत्येष्टी संस्कारासाठी मी तुम्हाला अग्नी काढून ठेवतोय. म्हणून गृहस्थ आश्रमामध्ये 3 अग्नी म्हणतात. जे अंत्येष्टीसाठी अग्नी वापरला जातात त्याला कर्तव्य अग्नी म्हणतात. दुसरं यज्ञासाठी एक अग्नी पवित्र म्हटला जातो. आणि तिसरं विवाह संस्कारासाठी. त्यावेळेस त्या ब्राह्मणाने ते मंत्र म्हटलं तर तो अग्नी येतो. जर त्याला मंत्राचं पाठांतर नसेल आणि तो दक्षिणाच्या मागं लागला असेल, तर मी तुम्हाला रिअल घटना सांगतो. नाशिकमध्ये देवळेली कॅम्प आहे, फेमस आहे, आर्मीचे एरिया आहे. तिथे आमचे एक भक्त लग्नाला गेले होते. मोठं लग्न होतं, खूप मोठं पार्टीचं लग्न होतं. असल्यानंतर त्या ब्राह्मणाला ॲट ए टाइम 2 लग्न करायचे होते. आणि तो एवढे जोरजोरात मंत्र म्हणत होता. तर त्यावेळेस आमचा भक्त बसला आणि त्याला माहिती तो ब्राह्मण फॅमिलीतला आहे. म्हणजे अरे क्या चल रहा है, क्या चल रहा है, अरे आप शादी के मंत्र नाही बोलले, अंत्येष्टी के मंत्र बोल रहे. त्याला थांबवलं, त्याला झापलं. मग अरे सॉरी सॉरी मत किसी को मत बताना. बोले अरे आपने पूरा तो विधि कर लिया है, उनका जीवन का बैंड बच जाएगा. आणि मग जेव्हा ते खरडपट्टी घातल्यानंतर तो भक्त बसला आणि त्याने केलं. म्हणून कोणते मंत्र, तुम्हाला त्या मंत्राचा काय इफेक्ट असतो, जाता जाता एखाद्याला शिवी हाडसा निगेटिव्ह, तो तुम्हाला फटके देतो का नाही. एखादा निगेटिव्ह वर्ड्स तुम्हाला एवढे इफेक्ट करू शकतो. तर जेव्हा पॉझिटिव्ह मंत्र जेव्हा तुम्ही प्रॉपरली मानता तर तुमच्या जीवनात किती इफेक्ट पडेल. म्हणून कोणते मंत्र कधी केव्हा काय म्हणायचं शास्त्रामध्ये दिलेलं आहे. त्याचं उच्चारण करताना प्रॉपर असलं पाहिजे, नाही तर त्याचे रिॲक्शन्स उलटे येतात. आणि म्हणून इथे हे दिलं. आणि दिल्यानंतर पुढे जी 64वी कन्या होती दक्ष आपल्याची स्वयंभू म्हणूनची, तर त्याच्यामध्ये जी होती त्याला नाही का स्वादा हिनं पित्राला दिलं, पित्र. आणि त्याने 2 कन्या मुलांना जन्म दिला, वायूने आणि धारणी. आणि जी 65वी कन्या होती 16वी सती, शिवजींचा विवाह झाला. इथे त्यांना कोणतेही पुत्र नाही. मैत्रीमध्ये म्हणतात विदुरजींना, थांबा 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 थांबा, शिवजींना आणि सतीला पुत्र का नाही झाला याचं तुम्ही वर्णन करा. असं परिपक्व अवस्थेमध्ये का बरं असं झालं. मग त्यावेळेस तिथून काय करतात, कथेला सुरुवात करतात. आणि ते म्हणतात की दक्ष प्रजापतीच्या सगळ्या कन्यामध्ये सतीवर अतिशय प्रेम होतं. शिवजीचं आणि जावयाशी म्हणजे दक्ष प्रजापती आणि त्यांच्या जावयाशी असं काय घडलं की त्यामुळं सतीनं आपली शरीर त्याग करावा लागला. असं मैत्री म्हणून विदुरजीला विचारून प्रश्न थांबवला. आणि लगेच तिथे मैत्री मुनी आता कथेला दुसरा ट्रॅक करताय. म्हणून गेल्या 4 दिवसापासून मी आता कुठपर्यंत सांगा आलो माहिती आहे का, सिक्वेन्समध्ये घेतलं ना, एकाला एक सिक्वेन्स, तर याच्या मागं हे याच्या मागं हे दिलेलं आहे. म्हणून तुम्हाला असं वाटत असं ना, अरे महाराज काय लेच बोलतोय किंवा असं. माझा एकच हेतू असतो की तो डीपमध्ये जावा आणि ते सिक्वेन्स लक्षात घ्यावं. आणि असं झाल्यानंतर ते मग सांगतात एकदा दक्ष प्रजापतीने मोठा यज्ञ आयोजित केला. आणि आयोजित केल्यानंतर तिथे सगळेजण ते यज्ञामध्ये सगळे देवता ऋषी मुनी
ब्रह्माजी शिवजी सगळे आले. आल्यानंतर दक्ष प्रजापतीचा अभिमान अहंकार एवढा वाढला की आता त्या सभेमध्ये ते प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर सगळे ऋषी मुनी सगळे देवता उभा राहून त्यांना आदर सत्कार केला. आणि सत्कार केल्यानंतर त्याच्यामध्ये दोनच लोक उठले नाही. एक म्हणजे ब्रह्माजी, त्यांचे वडील होते ते, आणि दुसरं म्हणजे शिवजी. शिवजी का उठले नाही महादेवजी? तर आचार्य सांगतात की ते दोन गोष्टीसाठी उठले नाही. एक तर त्यांचं उच्च स्थान खूप मोठं होतं, दक्ष प्रजापतीपेक्षा मोठं स्थान होतं, आणि दुसरं ह्या वर्णनापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं कारण देतात, ते भगवंताच्या ध्यानामध्ये एवढे तल्लीन होते की भौतिक जगाचा त्यांना कोणताही प्रभाव नव्हता, त्याच्यामुळे ते उठले नाही. आणि न उठल्यामुळं तिथे दक्ष प्रजापतीनं सगळ्याने आदर दिला. ब्रह्माजीच्या प्रती काही नाही, पण जेव्हा आपला जावई उठला नाही ना, तेव्हा त्याच्या पोटामध्ये ईर्ष्याने आणि द्वेषानं आता तो सभेला उच्चारण करतो. मग तो आता मी जे काही बोलणार आहे, मी जे काही सांगणार आहे, ते माझ्यामध्ये ईर्ष्या आणि द्वेषामुळे नाही, एक शिष्टाचार म्हणून मी सांगतोय सगळं. आणि हळूहळू शिवजींच्या प्रती तो क्रोधित होऊन नाही का म्हणतो, अरे की ह्या अतिशय निर्लज्ज आहे, नग्न अवस्थेत राहतो, स्मशानभूमीत राहतो, अंगाला राख मारतो, गळ्यामध्ये कवट्यांच्या माळा घालतो, दुसरं म्हणजे कधी हसतो कधी रडतो कधी, आणि सगळे याचे जे गण आहेत ते भूत प्रेत आहेत. आणि अशा अपवित्र असलेला केवळ मी माझी कन्या आहे ना परमिष्टी, म्हणजे पिताश्री पण म्हणत नाही, परमिष्टी म्हणजे कोणाला? ब्रह्माजीला सांगतात. म्हणजे बापाला सुद्धा रागाच्या भरात ते काय म्हटले, ह्या परमिष्टीमुळं. असे सुखदेव गोस्वामी टोनिंगच्या भाषेमध्ये म्हणजे ह्या परमिष्टीमुळं माझी नूर्णमयी मर्दनमयी नावाची कन्या, म्हणजे कोणाची ते सतीशी तुलना करतात. आणि त्या ईर्ष्यापोटी एवढं ती भर्षणा करतात, एवढं त्यांच्या दोषारोपण करतात. तिथे सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला म्हणतात, ह्या जगामध्ये माणसाला सगळ्यांनी जरी सन्मान दिला आणि त्याच्या जीवनात एकानं सन्मान नाही दिला ना, त्याची तळपायचे एक मस्तकाला होती. म्हणून ह्या जगातलं सगळ्यात दुःखाचं कारण कोणतं असं माहिती का? अपेक्षा जेव्हा आपण दुसऱ्याकडून ठेवतोच ना, आणि त्या अपेक्षेचा भंग झाला की जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख होत आहे. अरे सगळ्या लोकांना तुला सन्मान दिला, एक व्यक्ती नाही दिलं काय फरक पडला असता. पण आपण काय होतो, सगळे लोकांना सोडून देतो आणि एक गोष्ट धरतो की त्याच्यामुळे मला मिजरी भेटलेली. म्हणजे आपण काय करतो, आपल्या लाईफ मधला जो रिअल हॅपीनेस आहे, वर्तमान काळातला जो आनंद आहे, तो गमून बसतो, आणि जी गोष्ट नाही त्याच्यामध्ये आपण दुःख भीतीत करतो. आणि दुसरं म्हणून या संसारामध्ये आपण जेव्हा कार्य करतो ना, अपेक्षा कधी ठेवली नाही पाहिजे. कार्य की मला असं केलं नाही, नेकी कर दर्या में डाल, चांगलं करा. तुमच्या कार्याने भगवंतांना लोकांनी पाहण्यापेक्षा तुमचं कार्य भगवंताने पाहावं. लोक आपलं कार्य लोकांनी पाहण्यासाठी, मी जेव्हा बघतो ना, आज मी मंदिरात गेलो होतो, स्वामीनारायण मंदिर, इथे पण बघतो त्या बाकड्यावर सगळ्या लोकांची नावं आलेली. का बरं? सो या व्यक्तीनं हे दिलेलं आहे, लोकांनी आमचं गुणगान करावं. पण तुम्हाला दानाचा एक नियम माहिती आहे का नीतिशास्त्रामध्ये? जेव्हा तुम्ही दान करताना, दान लोकांना पब्लिकमध्ये सांगतात, त्यावेळेस तुमचं पुण्य नष्ट होते. दान करताना एका हाताचं दुसऱ्या हाताला कर, तुम्ही किती देता हे महत्वाचं नाही, तुम्ही कोण्या भावनेने देतात, आणि ते दान तुमच्या आणि भगवंतामधलं पाहिजे. काही लोक तेवढे भामटे येतात, एक फोटो देताना आजोबाचं, मुलाचं, नातवाचं नाव टाकतात, एक फॅन देतात, तिघांचं नाव देतात. अरे गेलं ना, याचा अर्थ तुम्ही ईश्वराच्या प्रसन्नासाठी नाही करत, तुम्ही कोणासाठी करताय? तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी करतायत, म्हणून गडबड गोंधळ आहे. आणि इथे दक्ष प्रजापती सगळं त्यांना भेटलं होतं, पण ईर्ष्या एवढी होती. का बरं ईर्ष्या होती? यांनी सन्मान का नाही दिले? हे तामसिक, आणि म्हणून लोक तामसिक ते नेहमी मान सन्मानाच्या हावरटपणात असतो. कधी कधी मी घरी लोकांच्या जातो, आणि मी माझ्या परिवारात पाहिलं, खटल्याचं घर आहे, ज्या म्हाताऱ्या लोक असतात ना, आणि नवीन सून आली ना, बापरे त्यांचे पाय लगेच पुढे येतात. अरे तुम्ही काय एवढे पुण्यवान आहेत का तिनं पाया पडा? अरे तुम्हाला माहीत नाही आहे, जेव्हा कोणी स्त्री किंवा एखादा एकाच्या पायाला हात लावतात ना, तर त्याचं पाप तुम्हाला घ्यावं लागतं, तुमचं पुण्य तुम्हाला द्यावं लागतं. म्हणून लोक येडेत का तुमच्या पाया पडायला? म्हणून आमच्या इस्कॉनमध्ये सांगतो, लांब राहा. आधीच आमचे पापा आम्हाला कमी, तर तुमच्या आणखी पुढे वाढून घ्यायचे डोक्यावर, आ बहीण मुलीवर. हे शास्त्र आहे. म्हणून भूमिगत दंडवत सांगितलेलं आहे आम्हाला. कोणता? भूमिगत. पण आपल्याकडे महाराज लोकांना बी आणि म्हाताऱ्याला सगळ्यांना हाऊस असते, आणि पाया नाही पडलं त्यांचा इगो एवढा हार्ट होतो ना, बाबा कोणी पाया नाही पडलं
अरे तू अज्ञानामध्ये भाऊ, मग याच्या पुढे कोणी जरी तुम्हाला जर अपेक्षित असेल आणि तुम्हाला जर ती घ्यायचंच आहे तर मग तुम्ही ते करा, मला त्याच्यात काही नाही, शास्त्राचं मत मांडतोय. म्हणजे याच्या पुढे असं अपेक्षा आणि त्या अपेक्षा आणि कधी कधी कोणी पाया नाही पडलं ना, बापरे घरात मोठा तमाशा होतो. आणि ज्याने पाया पडत म्हणून पाया पडताना माणसं पाहून पाया पडत नाही तर त्याचं आणखी पाप डोक्यात घेऊन वाढवा नाही करायचे, नाही तर आपल्याला बिले हाऊस असते. पंढरपूर लोक आल्यानंतर का पाया पडतात माहिती तुम्हाला? ॲटलिस्ट पंढरपूरला आपण नाही गेलो पण त्यांचं दर्शन घेतलं तरी आपल्याला ते फळ प्राप्त होऊन पाया पडतो. ही शास्त्राचे नियम आहेत. आणि म्हणून इथे दक्ष प्रजापती एवढं केल्यानंतर ते निघून जातात आणि निघून गेल्यानंतर इथं आचार्य सांगतात की शिवजी नाही का शांत होते. म्हणून आपल्याला एक तिथे प्रिन्सिपल व्यावहारिक जीवनामध्ये कोणी जर एखादा तापलेला असेल ना, अपर डिपर प्रिन्सिपल सांगतो आम्ही. अपर डिपर प्रिन्सिपल म्हणजे काय माहिती का? एखादा लय तापलाय घरामध्ये, दुसऱ्याने शांत राहा. म्हणजे रस्त्यानं गाडी जात असताना एखादं डिप्पर मारलंय आणि एकानं अप्पर केलं तर ती गाडी स्मूथली जाते. पण दोन्ही डिप्पर झाले, दोन्ही अप्पर झाले तर कोणाला दिसत नाही, गाडी ॲक्सिडेंट होतो. तसं घरात कोणी तापलं रे तापलं, एकानं शांत बसा. तो शांत झाल्यानंतर 2 घंट्यानं 2 दिवसानं सांगायचं, अरे राजे असं असं केलं असतं, तसं तसं केलं असतं तर हे झालं असतं. पण आपल्याला बी हौस असते अग्नीत तेल वाचायची आणि मग ते भडकं उठवतो. थोडं प्रॅक्टिकली लेसन जास्त होतात मला असं वाटतं. मी आता फास्ट फॉरवर्डच करू.